राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची गाडी काल काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली, ही न्यूज आपण बघितलेली असेल। परंतु काल गाडी फोडायला जे कार्यकर्ते आले होते किंवा जे मनसैनिक आले होते त्यातील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। तर यामुळे आता त्याच गोष्टीची सगळीकडे चर्चा होत आहे। यानंतर अमोल मिटकरींनी असं म्हटलेलं आहे की जीव जाणार असेल तर राजकारणच कशाला करायचंय, दुसऱ्यांना कशाला चेतवून द्यायचं आहे ज्यामुळे की जीव जाईल, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। तर नक्की काय प्रकरण, तर राज ठाकरे जेव्हा पुण्यामध्ये आले होते तेव्हा त्यांनी अजित पवार इथे नसताना कसं काय एवढं पाणी आलं अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं। त्यावरूनच अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं होतं आणि त्यामुळे मनसैनिक चिडले होते आणि याच प्रकरणावरून अमोल मिटकरींची काही जणांनी गाडी फोडली होती, तर त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे हार्ट अटॅकनं। यावरून आता सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे आणि अमोल मिटकरींनी सुद्धा कडक शब्दात सांगितलेलं आहे की जर कोणाचा जीव जात असेल तर अशा प्रकारचं राजकारणच कशाला करायचंय, दुसऱ्याला चेतवून सर्वसामान्यांचा जीव घ्यायचीच काय गरज आहे। आणि सोबतच त्यांनी राज ठाकरेंना पण एक विनंती केलेली आहे की तुम्ही सुद्धा त्यांच्या फॅमिलीला जाऊन भेटा, त्यांच्या कुटुंबाला भेट द्या, मी सुद्धा जाणार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। तर काय वाटतं या सगळ्यामध्ये कोणाची चूक असू शकते किंवा त्या मुलाचा जीव का गेला असेल, कमेंट करून नक्की सांगा।